नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गावाला टेकी मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत की तुम्ही CSE-ID रजिस्ट्रेशन म्हणजेच नवीन CSE-ID कशारित्या मिळवू शकता। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कंप्लीट A to Z प्रोसेस दाखवणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंग TC सर्टिफिकेट कसं काढायचं, त्यानंतर CSE-ID रजिस्ट्रेशन कशी करायची, त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय असतील, तुमच्या दुकानची म्हणजे जे की तुम्ही CSE सेंटर उघडणार आहात त्याची जिओ टॅगिंग कशी करायची, सोबतच लाईव्ह व्हेरिफिकेशन, लाईव्ह व्हिडिओ कसं करायचं, कंप्लीट A to Z संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला लाईव्ह प्रोसेसमध्ये दाखवणार। तर चला मग सुरू करूया। त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि CSE संदर्भातील सर्व व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहतील। तर चला मग सुरू करूया। तर मित्रांनो, हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये तयार करण्यात आलेला आहे। पहिल्या पार्टमध्ये TC सर्टिफिकेट कसं बनवायचा, जो की आता मी तुम्हाला दाखवणार आहे, आणि सेकंड पार्ट आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल, जिथे तुम्हाला CSE-ID रजिस्ट्रेशन कसं करायचं हे सांगण्यात आहे। 2 पार्टमध्ये बनवण्याचा पर्पज हा आहे की व्हिडिओ खूप लांब होत आहे आणि प्रत्येक पॉईंट एक्सप्लेन करायला खूप वेळ लागत आहे, त्यामुळे 2 पार्टमध्ये केलेला आहे, ज्या पाहण्यासाठी आणि तुम्हाला प्रोसेस करण्यासाठी सुद्धा सोयीस्कर जाईल। तर पहिल्या प्रोसेसमध्ये आपण TC सर्टिफिकेट, ज्यालाच आपण TC टेली सेंटर एंटरप्रेन्योरशिप कोर्स असं म्हणतो, तो कोर्सचा सर्टिफिकेट जो असेल तो आपण कशारित्या काढायचा ते आपण कंप्लीट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर कुठलाही उशीर न करता चला मग सुरू करूया। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर या वेबसाईटवर यायचं आहे CSEentrepreneur.in, याची लिंक मी डिस्क्रिप्शन। त्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन विथ अस नावाचा बटन दिसत असेल, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचा। याच्यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर टेली सेंटर एंटरप्रेन्योरशिप कोर्स आणि सर्टिफिकेट कोर्स इन एंटरप्रेन्योरशिप असे 2 ऑप्शन दिसतील। तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्टिफाईड कोर्स इन एंटरप्रेन्योरशिप CCE याला रजिस्टर करायचं आहे। आपल्याला TC सर्टिफिकेट लागणार आहे, त्यासाठी CCE या बटनवर म्हणजेच रजिस्टर या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक पॉपअप आहे, जिथे तुम्हाला माहिती सांगितली जाईल की तुमच्या आधार कार्डवर ज्या प्रकारे माहिती आहे, मग ती नाव असेल, वडिलांचं नाव असेल, डेट ऑफ बर्थ असेल, ॲड्रेस असेल, जेंडर असेल, ती सर्व काही आधार कार्डप्रमाणेच तुम्हाला भरायचं आहे। मग तुमच्या नावाची स्पेलिंग असेल, तुमच्या वडिलांची नावाची स्पेलिंग असेल, किंवा तुमचा डेट ऑफ बर्थ असेल, जे काही असेल ते संपूर्ण माहिती तुम्ही हे फक्त आधार कार्डवर जसं आहे त्याचरित्या भरायचं आहे। आता इथं बघा मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला नाव विचारलेलं गेलं आहे कोणत्याही गव्हर्नमेंट ID प्रूफनुसार, म्हणजेच आधार कार्डनुसार तुम्हाला इथं नाव भरायचं आहे मित्रांनो, कारण अगोदरच आपल्याला त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहे। त्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा, त्यानंतर तुम्हाला ईमेलच्या बॉक्समध्ये एक ईमेल टाकायचा, जो की तुम्हाला भविष्यात यूज करायचा ॲज Gmailची ID म्हणून सुद्धा, ठीक आहे। त्यानंतर तुमच्या वडिलाचं नाव टाकायचं आहे इथं वडिलाचं, आईचं, किंवा सपोज मी विचारलेलं आहे पण वडिलाचं नाव टाका, कारण आधार कार्डवर वडिलाचं नाव असतं आणि त्यानुसार व्हेरीफाय होतं। त्यानंतर तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे, म्हणजेच महाराष्ट्र निवडायचा आहे, ठीक आहे मित्रांनो। त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, जो पण तुमचा जिल्हा असेल तो तुम्ही निवडूनचा जिल्हा निवडल्यावर तुमचा जेंडर निवडायचा आहे गव्हर्नमेंटच्या ID प्रूफनुसार, म्हणजेच मेल फिमेल। त्यानंतर तुम्हाला तुमचा जन्मतारीख निवडायचा, ज्या प्रकारे आधार कार्डवर आहे, जसे मी निवडत आहे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचा जन्मतारीख निवडू शकता। त्यानंतर आधार कार्डवर जसा ॲड्रेस आहे त्या प्रकारे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे ॲड्रेस। एकदा ॲड्रेस टाकल्यावर इथं तुम्हाला एक पासपोर्ट साईजची फोटो अपलोड करायची, जे की 50 KB असायला हवी आणि JPG आणि PNG फॉर्मॅटमध्ये असायला हवी। चूज फाईलवर क्लिक करून तुम्ही इथं अपलोड करू शकता फोटो, ठीक आहे मित्रांनो। फोटो अपलोड करून घेतल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, कॅप्चर कोड या बॉक्समध्ये टाकायचा आहे, जसा कॅप्चर कोड आहे त्या प्रकारे। त्यानंतर तुम्हाला इथं आय ॲग्री या बटनावर क्लिक करायचं आणि सबमिट करून द्यायचं। सबमिट केल्यावर तुमच्याजवळ एक पेमेंटचा ऑप्शन येईल, जिथे तुम्हाला 1479 रुपये म्हणजे जवळपास 1480 रुपये मागण्यात येईल। हे तुम्ही नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, UPI याच्याद्वारे करू शकता। आता मी इथं QR कोडनं करून घेतो, म्हणजेच UPIनं करून घेतो, तुम्ही सुद्धा हे करून घ्यायचं आहे। तर हे पेमेंट तुम्हाला मॅन्डेटरी या मित्रांनो हे करावंच लागेल। आता मी हे पेमेंट करून घेतो तुमच्यासमोर, स्कॅन दे। आता पेमेंट झाल्यावर तुमच्यासमोर असा पेज येईल आणि काही वेळेस असा इररसुद्धा येईल, युअर ट्रान्झॅक्शन इज ऑलरेडी एक्झिस्ट, प्लीज ट्राय अगेन। म्हणजे इथं एरर जरी आला तरी काळजी करायचं नाही मित्रांनो, तुमची पेमेंट झालेली आहे। जर तुमच्या अकाउंटमधून पैसे कटलेले आहेत तर या बाबतीत जास्त टेन्शन घ्यायचं नाही। आता तुम्हाला पुन्हा काय करायचं, लॉग इन करून द्यायचं आहे, ठीक आहे मित्रांनो।
लॉग इन करण्यासाठी तुमच्या मेलवर एक तुमचा रजिस्ट्रेशन युजरनेम येईल आणि पासवर्ड येईल. रजिस्ट्रेशन युजरनेममध्ये तुमचा TSC सर्टिफिकेट नंबर असेल आणि पासवर्डमध्ये तुमचा मोबाईल नंबर असेल. पण लक्षात घ्या मित्रांनो, इथं तुमचा जो युजरनेम TSC नंबर आहे ते तुम्ही आत्ताच वापरू शकणार नाही आहे. ठीक आहे मित्रांनो. आता तुम्हाला पुन्हा इथे काय करायचं, लॉग इन करून घ्यायचा आहे. जो तुमच्या ईमेलवर युजरनेम आलेला आहे आणि पासवर्ड आलेला आहे तो टाकून घ्यायचा आणि लॉग इन या बटनावर क्लिक करून लॉग इन करून घ्यायचा. अशा प्रकारे तुमच्यासमोर तुमचा डेस्कटॉप उडेल, जिथं तुमचं प्रोफाईल दिसेल आणि तुम्ही इथून पासवर्डसुद्धा चेंज करू शकता. इथे युजरनेममध्ये तुमचा TSC सर्टिफिकेट दिसेल. पण हा नंबर आताच तुम्ही यूज करू शकत नाही जोपर्यंत तुमचा सर्टिफिकेट जनरेट होत नाही आणि डाउनलोडचा ऑप्शन. इथे तुम्हाला नाव दिसेल, तुम्ही अकाउंट कधी क्रिएट केलात आणि तुमची लँग्वेज कोणती आहे ते सुद्धा दिसेल. आता इथं आपल्याला असेसमेंट कंप्लीट करायची, तर 0 दिसत आहे, पण आपल्याला एकूण 10 असेसमेंट कंप्लीट करायचे असतात. त्याच्यानंतरच आपल्याला एक्झाम होते आणि एक्झाम झाल्यावर तुम्ही सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता, म्हणजे तुमचा TSC नंबर व्हॅलिड होतो. तर आता आपल्याला सर्वात अगोदर 10 असेसमेंट कंप्लीट करायचे. तर मी तुम्हाला दाखवतो कसं करायचं. इथं लर्निंग नावाचा बटन दिसत असेल मित्रांनो. या लर्निंगमध्ये तुम्हाला 11 मॉड्यूल दिसत आहे. हे 11 मॉड्यूल तुमची जी एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी तुमचा एक प्रकारे सिलेबस समजून घ्या मित्रांनो. ह्या मॉड्यूलच्या सहाय्याने तुम्ही अभ्यास करून जी एक्झाम होणार आहे त्याचे उत्तर देऊ शकता. इथं तुम्हाला मटेरियलमध्ये PDF संपूर्ण जसे आपल्याला पुस्तकात धडे असतात त्याप्रकारे धडे दिले जातात. हे तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून द्यायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओसुद्धा भेटतात इंग्लिश आणि हिंदीमध्ये. तुम्ही व्हिडिओसुद्धा पाहून करू शकता. तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल किंवा जे सोपं वाटेल ते तुम्ही इथं पाहू शकता. जसं आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे, अशा प्रकारे ॲनिमेशनमध्ये व्हिडिओ समजवलं जाईल तुम्हाला प्रत्येक धड्यात का आहे. ठीक आहे मित्रांनो. अशा रीते तुम्ही संपूर्ण सिलेबस कंप्लीट करायचा. तुम्ही इथूनसुद्धा करू शकता, यूट्यूबवरूनसुद्धा करू शकता, ते तुमच्या मनावर आहे मित्रांनो. हे तुम्हाला 10 असेसमेंट कंप्लीट म्हणजेच रेफर करायचं. त्यानंतर आता तुम्हाला असेसमेंट कंप्लीट करायचं. असेसमेंट एका प्रकारचा असाइनमेंट आहे मित्रांनो, गृहपाठ ज्याला आपण म्हणू शकतो. एका तुम्हाला 10 गृहपाठ असतील, ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या धड्यावर 10 क्वेश्चन, म्हणजे प्रत्येक धड्यावर 10 क्वेश्चन विचारले जातील आणि त्याला 10 मार्क दिले जातील. अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येकाला एक झाल्यावर एक झाल्यावर एक करायचं आहे. आता बघा मित्रांनो, तर पहिला धडा आहे एंटरप्रेन्योरशिप आणि याच्यासमोर एक्झाम स्टेटसमध्ये फक्त लॉक ओपन आहे, म्हणजे अनलॉक आहे आणि बाकीचे सगळे लॉक आहे. तर तुम्हाला हे जेव्हा एक कंप्लीट कराल तेव्हा दुसरा अनलॉक होईल. ठीक आहे मित्रांनो. आणि या लॉकच्या जागी दुसरा चिन्ह आहे. जसं मी तुम्हाला आता दाखवतो, एक असाइनमेंट एंटरप्रेन्योरशिप ह्या धड्यावरचा आहे एक्झाम आहे. इथे काही प्रश्न विचारले गेले. अशाच प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि याचे उत्तर त्या एंटरप्रेन्योरशिप धड्यामध्ये असतात. जसं आता इथे एक प्रश्न आहे, नए विचारों के आधार पर व्यवसाय सुरू करने वाले सभी लोग हमेशा सफल होते हैं. याचा अर्थ काय की नवीन एखाद्या आयडियावर जर कोणी बिझनेस चालू करत असेल तर तो सक्सेस होतो असं आहे का? तर असे दरबारला शक्य नाही की सक्सेस होईलच. प्रत्येक बिझनेस नवीन आयडियाचा सक्सेस काही वेळेस फेल पण होऊ शकतो. तर याचं उत्तर सरळ फॉल्स आहे. अशा प्रकारे नेक्स्टच्या बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे वेगवेगळे क्वेश्चन असतील, 10 क्वेश्चन, आणि प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला 1 मिनिट टाईम असेल. ठीक आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक सोडवायचं. आता तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो कॉमेंटमध्ये. तर आता मी अशा प्रकारे एक केलेला आहे. इथं बघा, कॉंग्रॅच्युलेशन, यू हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड द असाइनमेंट. ठीक आहे. आता इथे तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा. म्हणजे आता माझा लॉग आउट झाला म्हणून लॉग इन करत आहे. तुमचं जर नाही झालं तर चांगली गोष्ट आहे, झाला तर पुन्हा लॉग इन. आता बघा, इथे मी पहिला असेसमेंट कंप्लीट केलेला आहे, ज्यामध्ये 10 पैकी 7 मार्क भेटलेले आहेत आणि इथं चिन्ह बदललेलं आहे एक्झाम स्टेटसमध्ये. ठीक आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा 10 असेसमेंट द्यायचा आहे. तर दुसरा एंटरप्रेन्योरशिप जो दुसरा धडा आहे तो अनलॉक झालेला आहे मित्रांनो. अशा रीत्या तुम्हाला सुद्धा सगळे धडे अनलॉक करून द्यायचे. ठीक आहे मित्रांनो. आणि त्यानंतर तुम्हाला खाली आल्यावर इथं टेक एक्झाम असते. हे केव्हा ओपन होते? ज्यावेळेस तुम्ही पूर्ण 10 असेसमेंट कंप्लीट करता. आता मी याच्यावर जर क्लिक केलं तर बघा मला काहीतरी एरर येईल. ठीक आहे. आता मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, यू प्लीज कंप्लीट युअर ऑल असेसमेंट फर्स्ट. म्हणजे इथं मला सांगत आहे की तुम्हाला एक्झाम देण्यासाठी पहिले 10 असेसमेंट कंप्लीट करणं गरजेचं आहे. तर तुम्हाला सुद्धा हे करणं गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो. तर आता हे सगळं मी तुम्हाला आता याच्यात कंप्लीट करून दाखवत नाही आहे, ते तुम्ही करून घ्या. मी तुम्हाला एक दुसरी ID दाखवतो ज्याच्यामध्ये माझे 10 असेसमेंट कंप्लीट आहेत. ठीक आहे मित्रांनो. आता ही दुसरी ID आहे बघा, आणि इथं तुम्हाला दिसत आहे असेसमेंट कंप्लीटेड 10.
आणि इथं सर्टिफिकेटसुद्धा मला डाउनलोडचा ऑप्शन आलेला आहे. ठीक आहे मित्रांनो. आणि सर्टिफिकेट कसा असतो मला तुम्हाला दाखवतो TCAचा. तर अशा प्रकारे तुमचं सर्टिफिकेट असतो आणि इथं वर तुम्हाला रजिस्टर नंबर, त्यानंतर तुमचं नाव, जे काही असेल माहिती, संपूर्ण माहिती इथं TCA. आता तुम्हाला मी एक्झाम कशी द्यायची ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो. त्याच्यासाठी तुम्हाला एक डाउनलोड करावं लागेल सॉफ्टवेअर, जे की TEC मार्फतच पुरवलं जातं. ठीक आहे मित्रांनो. TCA आता आपण लॉग इन विथ अस करून घेऊया आणि एक नवीन ID उघडूया ज्याचं सर्टिफिकेट डाउनलोड झालेलं नाही आहे, पण त्याचे 10 असेसमेंट कंप्लीट आहे. ठीक आहे मित्रांनो. आता मी इथं नवीन याच्यानं लॉग इन करून घेतो. पुन्हा ते सेम आपल्याला प्रोसेस करायची, वेबसाईटवर राहायचं आहे, CCला लॉग इन करायचं आहे. युजर नेम तर तुम्हाला ऑलरेडी ईमेलवर आलेला आहे, तो युजर नेम टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यावर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं. आता मी एक नवीन ID उघडलेलं आहे, ते 10 असेसमेंट कंप्लीट झालेले आहे आणि तुम्ही पाहू शकता की तो कोणत्याही प्रकारचा काय म्हणतात सर्टिफिकेट जनरेट झालेला नाही. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा इथंपर्यंत राहिला तर अशा प्रकारे तुमचासुद्धा डेस्कटॉप दिसेल ज्याच्यामध्ये सर्टिफिकेट कंप्लीट नसेल, 10 असेसमेंट कंप्लीट केलं. तर सर्टिफिकेट जनरेट करण्यासाठी आपल्याला असिस्टमेंटमध्ये जायचं आहे. असिस्टंटमध्ये गेल्यावर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. आता इथं बघा म्हणजे सर्व असिस्टमेंट कंप्लीट आहेत, सगळे 10च्या 10 कंप्लीट आहेत. अशा प्रकारे तुमचे 10च्या 10 कंप्लीट असायला पाहिजे. आता मी काय करू शकतो, एक्झाम देऊ शकतो. म्हणजे तुम्हीसुद्धा 10 असिस्टमेंट कंप्लीट केल्यावर एक्झाम देऊ शकता. टेक एक्झाम या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला लँग्वेज चूज करा म्हणून ऑप्शन आहे. इंग्लिशच ऑप्शन असेल मित्रांनो याच्यात, पण जेव्हा एक्झाम देतात त्यावेळेस इंग्लिश आणि हिंदी दोन्हीमध्ये क्वेश्चन असतील. आता यावर फर्स्ट अटेम्प्ट म्हणत आहे आमचा. इथं 3 ते 4 अटेम्प्ट असतात मित्रांनो, पण शक्यतो 1 किंवा 2 अटेम्प्टमध्ये एक्झाम क्लिअर करा. नाहीतर समजा तुमची लिमिट संपली तर तुम्हाला पुन्हा रजिस्टर करायला लावेल आणि जवळपास पुन्हा 1500 रुपये तुम्हाला फीस भरावी लागेल. त्यासाठी जेवढे शक्य होईल तेवढं फर्स्ट अटेम्प्टमध्येच क्लिअर करा. आणि जर तुम्हाला संपूर्ण ID स्टार्टिंगपासून एंडपर्यंत ID काढायची प्रोसेस आमच्यापासून करून घ्यायची असेल तर खाली दिसणाऱ्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या ईमेलवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता तुमच्यासमोर असा पेज येईल जेव्हा ओके कराल आणि इथं तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिले जाते की सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी. ठीक आहे मित्रांनो. तुम्हाला सॉफ्टवेअर काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये. हे मोबाईलनं होणार नाही मित्रांनो. तुम्हाला सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी फर्स्ट स्टेप म्हणजे क्लिक हिअर आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला परमिशन देऊन टाकायचे सॉफ्टवेअर इन्स्टॉलला. सॉफ्टवेअर इन्स्टॉलला परमिशन दिल्यावर आता सॉफ्टवेअर डाउनलोड होत आहे. अशा प्रकारे तुमच्या कम्प्युटरमध्ये सुद्धा सॉफ्टवेअर डाउनलोड होईल. आता याला काय करायचं आहे, इन्स्टॉल करायचं आहे. जसं आपण इतर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो त्याप्रकारे सिंपल प्रोसेस असेल मित्रांनो. आणि हे सॉफ्टवेअर सेफ आहे मित्रांनो, काही काळजी करायची गरज नाही. CSE मार्फत ऑफिशियल सॉफ्टवेअर असल्यामुळे हे सेफ आहे एक्झाम सॉफ्टवेअर. आता इथे क्लोज करून घ्यायचं आहे मित्रांनो. आता मी तुम्हाला आपल्या लॅपटॉपची स्क्रीन दाखवली, ते स्टार्ट टेस्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यावर आता तुमची एक्झाम सुरू होईल, पण त्या अगोदर तुम्हाला तुमची लाईव्ह फोटो द्यावा लागेल. ठीक आहे. लाईव्ह फोटो देताना लक्षात घ्या, इथं तुम्हाला फोटो कशारित्या असायला हवं हे मी सांगितलेलं आहे, डूज अँड डोंट्स. ठीक आहे मित्रांनो. तर तुम्हाला एकदम सरळ क्लिअर लाईटमध्ये स्पष्टपणे समोरच्या साईडला म्हणजेच कॅमेऱ्याच्या साईडला पाहायचं आहे, ज्यामध्ये तुमचे दोन्ही कानं स्पष्टपणे दिसायला हवेत अशा प्रकारे. आणि असं वाकडं तिकडे बसायचं नाही किंवा अंधारच्या जिथं लाईट नसेल तसली फोटो अपलोड करायचे नाही, नाहीतर व्हेरीफाय. आता क्लिक युअर इमेज या बटनावर क्लिक करून तुम्ही फोटो घेऊ शकता, जसे आता मी इथं अपलोड केलेला आहे. ठीक आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा करू शकता. आता हे फोटो अपलोड झाली. याच्यानंतर आपल्याला काय करायचं, कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची आधार कार्ड जे असेल ते आधार कार्ड तुम्हाला अपलोड करायचं आहे. आधार कार्डसुद्धा कशारित्या अपलोड असायला हवं ते सुद्धा इथं सांगितलेलं आहे. एकदम सरळ रेषेत व्यवस्थितरित्या अपलोड असायला हवं, ना की वाकडं तिकडे किंवा तुमची माहिती स्पष्ट न दिसायसारखी. तर इथं व्यवस्थितरित्या तुम्हाला ते सुद्धा अपलोड करून घ्यायचं. एकदा अपलोड केलात की मग तुम्हाला दोन्ही तुमचे फोटो आणि आधार कार्ड दोन्ही व्हेरीफाय होतील. ठीक आहे मित्रांनो. आता मी इथं आधार कार्ड अपलोड केलं, इथे थोडं हे झालेलं आहे, अशा ते तुम्हालासुद्धा अपलोड करून घ्यायचं व्यवस्थितरित्या. अपलोड झालं की आता तुम्हाला इथे वेट करायचं आहे जोपर्यंत तुमचे फोटो आणि आधार कार्ड दोन्ही अप्रूव्हल होत नाही आहेत. ठीक आहे मित्रांनो. समजा अप्रूव्हल नाही झालं तर काही काळजी करायची नाही, 1-2 वेळेस पुन्हा तुम्ही ट्राय करायचं. काही वेळेस अप्रूव्हल होत नाही. आता इथं झालेलं आहे, समजा तुमचं नाही झालं तर पुन्हा क्लिक करायचे, पुन्हा कॅप्चर करायचं, होऊन जाते 1-2 वेळेसमध्ये. ठीक आहे मित्रांनो. आता असं तुमच्यासमोरसुद्धा अप्रूव्हल टिक यायला पाहिजे आणि आता इथं तुम्ही एक्झाम स्टार्ट करू शकता. खाली स्टार्ट टेस्ट या बटनावर क्लिक करू. स्टार्ट एक्झाम केल्यावर अशा प्रकारे तुमच्याजवळ टेस्टचे इन्स्ट्रक्शन येतील, म्हणजे माहिती येतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला किती क्वेश्चन असतील
किती मार्क असतील आणि प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क असेल, नेगेटिव्ह मार्किंग काय ते सर्व माहिती ते दिलेली आहे. जसे की 50 क्वेश्चन आहेत, 60 मार्काचा आहे आणि एका क्वेश्चनला 1 मार्क आहे आणि रॉंग क्वेश्चनला कोणतेही मार्क येणार नाही. तर प्रॅक्टिस टेस्ट नावाचं एक बटन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मॉक टेस्ट देऊ शकता. म्हणजे तुमची टेस्ट कशा प्रकारे होणार आहे याचं तुम्ही प्रॅक्टिससुद्धा करू शकता. इथं अशा प्रकारे तुमचं टेस्ट होणार आहे म्हणून एक प्रॅक्टिस टेस्ट सेट म्हणजे मॉक टेस्ट सेट तुम्हाला इथं दाखवलेला आहे. याच्या सहाय्याने तुम्ही अंदाज लावू शकता की एक्झाम कशा रीती असते. ठीक आहे मित्रांनो, आता हे सगळं बघितल्यावर तर तुम्हाला खाली एक चेकबॉक्स दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे वाचून घेतल्यावर आणि स्टार्ट टेस्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यावर थोडा वेळ थांबायचा. आता अशा प्रकारे तुमच्यासमोर एक क्वेश्चन येते आणि समजा तुमच्यासमोर असं काही वॉर्निंग आलं मित्रांनो, तर काही काळजी करायची गरज नाही. तुम्हाला स्पष्टपणे सरळ कॅमेऱ्यात बघायचं आहे. 2-3 सेकंड ही वॉर्निंग निघून जाईल. ठीक आहे मित्रांनो, हे वॉर्निंग फक्त तुम्ही कॅमेऱ्यात व्यवस्थितरित्या न दिसल्यामुळे येते. ठीक आहे मित्रांनो, तर इथं तुम्हाला सगळे क्वेश्चन दिसतील. 50 क्वेश्चन आहेत बघा मित्रांनो. अशा प्रकारे 50 क्वेश्चन सॉल्व करायचे असतात. प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असतो आणि तो क्वेश्चन मित्रांनो इंग्लिश आणि हिंदीमध्ये असतील आणि 4 ऑप्शन असतील. त्यापैकी तुम्हाला एक निवडायचा आहे. जो पण क्वेश्चन असेल ते तुम्हाला इथं निवडायचा. ठीक आहे मित्र, आणि इथे तुम्हाला एकूण टाईम 1 तासाचा असेल. आता तुम्हाला हे सर्व क्वेश्चन सॉल्व करून घ्यायचे आहेत मित्रांनो. आता तुम्हाला जसे मी ते करून घेतलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला याचे उत्तर माहीत नसतील तर तुम्ही गुगलवर सुद्धा सर्च करू शकता आणि जे तुम्हाला मी धडे सांगितले होते, मॉडेल सांगितले होते, त्याच्यामध्ये सर्व प्रश्नाचे उत्तर आहेत. आता इथे आपण कंप्लीट केलेलं आहे 38 मिनिटातच. ठीक आहे मित्रांनो, अशा रीती तुम्हाला पण करायचं. जरी तुमचं एक्झाम कंप्लीट झालेलं आहे तर कमीत कमी 45 मिनिटापर्यंत तुम्हाला इथं थांबायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, 45 मिनिटापर्यंत तुम्हाला वेट करायचा आहे. त्याच्या अगोदर एक्झिट करायचं. आता मी ते सबमिट केलेलं आहे बघा मित्रांनो. अशा रीती तुम्ही सुद्धा सबमिट करायचं. सबमिट केल्यावर काही वेळेस काय होतं मित्रांनो, कम्प्युटर हँग होतो किंवा ॲटोमॅटिकली बंद पडतो. काळजी करायची नाही. त्यावेळेससुद्धा कम्प्युटर चालू करून घ्यायचं, जसं मी करून घेतलेलं आहे. आता माझा बंद. अशा रीत्या तुमचासुद्धा होऊ शकतो. यासाठी कसल्याही प्रकारची काळजी करायची आवश्यकता नाही आहे. कम्प्युटर चालू करून घ्यायचा. चालू करून घेतल्यावर तुम्हाला पुन्हा काय करायचं, आपल्या मेन पोर्टलवर यायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, TCच्या ह्या पोर्टलवर आल्यावर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. जसं आपण अगोदर केलेलं आहे त्या रीत्या तुम्ही इथं युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यावर आता बघा इथे मित्रांनो तुमचा डाउनलोड सर्टिफिकेट नावाचा ऑप्शन दिसतो तुमच्यासमोर, जे की अगोदर नव्हता. तर याच्यावर क्लिक करून तुम्ही सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. अशा रीत्या आपल्या CSE रजिस्ट्रेशनमधला जो पहिला स्टेप असतो, म्हणजेच पहिला पार्ट की TCA सर्टिफिकेट काढणं, ते आपण कंप्लीट केलेलं आहे. आणि आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की CSE रजिस्ट्रेशन कसं करायचं, CST ID मिळण्यासाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं. तुम्हाला सर्वांना माहीत आहे मित्रांनो, 2 स्टेप असतात CSE रजिस्ट्रेशनमध्ये. पहिला असतो TCA सर्टिफिकेट आणि दुसरा असतो CSE ID रजिस्ट्रेशन, ज्याच्यामध्ये आपण आपल्या CSE ID संदर्भातील जसे दुकान, जिओ टॅगिंग या संदर्भातील आणि TCAचा रेफरन्स नंबर म्हणजेच रजिस्ट्रेशन नंबर ते सर्व आपण देतो. ठीक आहे मित्रांनो, तर ह्या आता आपली प्रोसेस झालेली आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट प्रोसेस पाहणार आहोत. तोपर्यंत जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला संपूर्ण प्रोसेस आमच्याकडून करून हवी असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये आमची मेल ID आहे, तिथून तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तर तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो. राम राम.